महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरलेली एक प्रेरणादायी बातमी समोर आली। नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे। राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत दिव्याची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली। बालवयात बुद्धिबळाच्या पटावर पाऊल ठेवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिमेची छाप उमटवणाऱ्या दिव्याने अवघ्या काही वर्षात विश्वचषक, ऑलिम्पियाड आणि जागतिक अजिंक्यपदाचा थक्क करणारा प्रवास केला। तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करणारा अर्जुन पुरस्कार म्हणजे तिच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्याला मिळालेली एक मोठी दाद आहे। चला तर मग जाणून घेऊया नागपूरच्या या लेकीचा संघर्ष, यश आणि जगाच्या बुद्धिबळपटावर तिने निर्माण केलेला इतिहास। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। नागपूरमध्ये एका वैद्यकीय कौटुंबिक पार्श्वभूमीत जन्मलेल्या दिव्याने वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी बुद्धिबळाचे धडे घेण्यास सुरुवात केली। तिच्या आई वडिलांची पार्श्वभूमी ही वैद्यकीय क्षेत्रातील असली तरी दिव्याने बुद्धिबळाचा मार्ग निवडला आणि वयाच्या 7व्या वर्षातील राष्ट्रीय अंडर-7 विजेतेपद पटकावून आपल्या चमकदार कारकिर्दीची नांदी दिली। बालवयातच तिच्या अफाट बुद्धिमत्ता आणि संयम दिसून आलं। 2014 मध्ये तिने जागतिक अंडर-10 विजेतेपद आणि 2017 मध्ये अंडर-12 जागतिक विजेतेपद मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला। पुढे जात 2021 मध्ये तिने वुमन ग्रँड मास्टर आणि 2023 मध्ये इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला। 2022 मधील भारतीय महिला अजिंक्यपद आणि 2023 मधील आशियाई महिला अजिंक्यपद जिंकून तिने वरिष्ठ गटातही आपला दबदबा निर्माण केला। दिव्याच्या कारकिर्दीत 2024 हे वर्ष अत्यंत कलाटणी देणारं ठरलं। या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने अंडर-20 जागतिक ज्युनियर मुलींच्या स्पर्धेत 11 पैकी 10 गुण मिळवत अजिंक्य राहत सुवर्ण पद पटकावलं। याच वर्षी वुडपोस्ट येथे पार पडलेल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारतीय महिला संघाने प्रथमच ऐतिहासिक सुवर्णपद जिंकलं आणि या ऐतिहासिक यशाची मुख्य सूत्रधार ठरली दिव्या। तिसऱ्या पटावर खेळताना दिव्याने 11 पैकी एकही सामना न गमावता 8 विजय आणि 3 बरोबरींसह तब्बल 9.5 गुण मिळवले। 2608 च्या शानदार परफॉर्मन्स रेटिंगसह तिने वैयक्तिक सुवर्ण पदही आपले नावावर केले। संपूर्ण स्पर्धेत सर्व 11 सामने खेळून भारताला सुवर्ण पद मिळवून देण्यास तिचा वाटा हा अमूल्य होता। दिव्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुवर्ण क्षण लाभला तो 2025 मध्ये, जेव्हा जॉर्जियातील बातुमी येथे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा पार पडली। या स्पर्धेच्या अत्यंत थरारक आणि अंतिम फेरीत तिने भारताचीच अनुभवी ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीचा टायर ब्रेक मध्ये पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। या ऐतिहासिक विजयामुळे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी दिव्या ही भारताची पहिली महिला ठरली। या अजिंक्यपदामुळे तिला थेट ग्रँड मास्टर किताब मिळाला, ज्यामुळे ती भारताची 88वी ग्रँड मास्टर हा मान मिळवणारी चौथी भारतीय महिला ठरली। या अभूतपूर्व विजयामुळे तिने 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या महिला क्रॅकिटेज स्पर्धेसाठीही आपले स्थान थेट निश्चित केले आहे। बालवयातील राष्ट्रीय अजिंक्यपदापासून सुरू झालेला दिव्याचा हा प्रवास ज्युनियर विश्व विजेतेपद, ऑलिम्पियाड सुवर्ण पदक आणि अखेर महिला विश्वचषक विजेतेपदापर्यंत येऊन पोहोचला आहे। अर्जुन पुरस्काराच्या रूपाने तिच्या या जागतिक कामगिरीचा आणि कौशल्याचा योग्य सन्मान झाला। दिव्याची ही वाटचाल भारतातील हजारो तरुण खेळाडूंसाठी, विशेषतः महिला खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे।